प्रभाग क्रमांक 8 मधील चर्चेत असलेल्या संतप्त नागरिकांचा काळ्या बॅनरबाबत इच्छुक उमेदवार तुषार साने यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, हे संतप्त नागरिकांच्या भावना आणि अनुभवाचे प्रतिबिंब आहे। पूर्वीच्या नगरसेवकांनी पाणी, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांवर काहीही ठोस काम केलं नाही, म्हणूनच लोकांचा रोष बॅनर्सवर दिसतो। नागरिकांची प्रतिक्रिया योग्य आणि रास्त असल्याचे त्यांनी नमूद केले। याच अपयशामुळे मला आता चांगली संधी मिळण्याचे संकेत आहेत आणि या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही सहाने यांनी दिली। प्रभागातील प्रत्येक समस्येचे निवारण करण्यासाठी मी सदैव तत्पर आणि जबाबदार राहील, असेही तुषार साने यांनी स्पष्ट केले आहे। उलट त्यांनी न काम केल्यामुळेच मला खरी यावेळेस खूप मोठी संधी आहे। आणि बॅनर झळकायचं बोललं म्हटलं, जे काळे बॅनर निषेध आहे, पण ते खरेच आहेत ना, ज्यांनी कोणी लावले किंवा जे नागरिकांनी लावले तर ते खरंच समस्या प्रभागामधल्या आहेत त्या। आणि त्यांनी प्रभागामध्ये जर काम केलं असतं ते काळे बॅनर झळकले नसते आणि ते काळे बॅनर झळकले नसते तर आम्हाला संधी भेटली नसती। तर ज्यांनी कोणी लावले त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की लोकांना त्याची आठवण करून दिली आणि आता नवीन उमेदवार म्हणून त्यांनी मला संधी दिली। तर भविष्यामध्ये त्यांनी जे समस्या आहे, आता सेक्टर काही लोकांनी म्हणजे असं कंप्लेंट किंवा एक कोणाबद्दल बोलत नाही, पण आमच्या तर एवढे एक 20 लाख लिटरची टाकी बांधली किंवा अशी बांधली, पण आमच्या इथला परिसरामध्ये पाण्याचे एवढे प्रश्न आहेत तर टाकी बांधून उपयोग काय? आणि टाकीच्या शेजारून अवघ्या एक 200 मीटर अंतरावरती सेक्टर 13 हा प्रभाग आहे। तर सेक्टर 13 मध्ये आत्तासुद्धा टँकरनी पाणी घ्यावं लागतं। उन्हाळा नाही, हा हिवाळा आहे, तर आत्तासुद्धा टँकरनी त्यांना पाणी घ्यावं लागतं। अशा भरपूर ठिकाणी लाईटच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, इन्फ्रास्ट्रक्चरच्या असतील, गार्डन, म्हणजे जे आपण आपलं प्राधिकरण एरिया आणि पिंपरीचं महानगरपालिकेची एवढी श्रीमंत महानगरपालिका आणि एवढा डेव्हलप एरिया प्राधिकरण, इथं पण सुद्धा एवढे 25-30 वर्ष आले। 91ला प्राधिकरण आपलं स्थापन झालं आपलं, आणि याच्यानंतर आता कमी 35 वर्ष आली। तर त्या बेसिक सुविधासाठी सुद्धा आता आपल्याला किंवा आमच्या स्थानिक नागरिकांना भांडावं लागतं, बोलावं लागतं आणि काळे बॅनर लावावं लागतात। ही खूप शोकांतिक आहे। हेच नागरिक इतरस्त त्रस्त होऊ नयेत आणि त्यांचे कामं पूर्ण होतील यासाठी काय आवाहन कराल? ह्यासाठी एकच आव्हान देईल की बाबा, तुम्ही सगळ्यांना संधी दिली, एकदा तुषार सानेला एकदा संधी देऊन बघा। भविष्यामध्ये ज्या समस्या तुम्ही ज्या समस्याला भेडसावत आहे त्या 100% नाही 110% मी तुम्हाला शब्द देतो की परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। आमच्याकडनं तुषार भाऊंसाठी खूप अपेक्षा आहेत। तुषार भाऊ म्हणजे आमच्यासाठी एक मोठ्या भावासारखे आहेत आणि त्यांचा जर आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 17-18 वर्ष झाले इथं राहतो इंद्रायणी नगर परिसरामध्ये, तर जे सत्तेत असताना जे काम करत नाही ना ते काम आता तुषार भाऊ करतात आहे। म्हणजे त्यांच्याकडे पाहताना लेडीज आहे ना, त्यांच्याकडे पाहताना मोठ्या बंधूच्या दृष्टीने पाहतात आणि आम्हाला आत्ता ह्या वेळेसला तुषार भाऊच पाहिजेत, फक्त आपला विकासाचा विचार आणि आपला तुषार। त्या 6 वर्ष झालं तुषार भाऊंना ओळखते, पण जे लहान मुलं पण गेले त्यांचं काम बरोबर त्यांनी करतात। मी जितक्या माणसांना पण पाठवले मी त्यांनी पण काम केले आणि सेक्टर 6, 7, 8 हे बाकीचे समजे काम पूर्ण केले। काही ठिकाणी पाण्याचं प्रॉब्लेम होतं, त्यांनी काही आता 20 दिवस झालं त्यांनी एकासुद्धा आमच्या सोसायटीसुद्धा पाणी नव्हतं, त्यांनी टँकर बरोबर दिवसातून 2 वेळेस पाठवतात। पण आम्हाला तुषार भाऊच पाहिजेत। येणाऱ्या काळात हा पाण्याचा प्रश्न सोडवल्यानंतर इतर काही समस्या असतील त्यांनी बरोबर सोडवतात। त्यांनी पदीवर नाही न होता सुद्धा त्यांनी सोडवल्यात प्रश्न, पण आता सुद्धा त्यांनी सोडवतील। तुषार भाऊलाच यायला पाहिजे।